शिक्षण संस्थेविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाच्या कानाडोळा। गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक जय हिंद शिक्षण संस्थेतील अन्याय, भ्रष्टाचार आणि अनियमित कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक व रिपब्लिकन सेनाचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे। संताप नागरिकांनी संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। दिवस रात्र सुरू असलेल्या या आंदोलनाला आता अनेक दिवस लोटले तरी प्रशासनाची ही भूमिका आंदोलनकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडीत मुद्दा असतानाही शासन आणि शिक्षण विभागाची ही निष्क्रियता प्रश्नचिन्ह निर्माण करते। अनेक आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की आम्ही शांततामय मार्गाने न्याय मागत आहोत, परंतु प्रशासनाच्या हातखंड प्रतिसाद म्हणजे अन्यायाला मुक्त संमती देण्यासारखे आहे। आता प्रश्न असा आहे की प्रशासन अजून किती दिवस डोळे झाक करणार? आंदोलनकर्त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत की नाही हे तपासून योग्य तो निर्णय घेणे ही शासनाची जबाबदारी आहे। अन्यथा या उदासीनतेमुळे संघर्ष आणखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सेनेच्या वतीने एक कार्यकर्ता हे उपोषणाला बसले आहेत, तर त्या संदर्भात आपल्या संदर्भामध्ये ते एक संस्था आहे जैन संस्था, त्या संदर्भामध्ये ते उपोषणाला बसले। तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या पत्राला देखील त्या संस्थेने हे दिलं नाही। सर, जय हिंद संस्थेमध्ये ॲडमिशन संदर्भात संबंधित कार्यकर्ता यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं होतं। त्या ॲप्लिकेशनच्या संदर्भात मी संबंधित शाळेला एक नोटीस इश्यू केली आणि त्यांच्याकडे एक्सप्लेनेशन कॉल केला की आपण अशा पद्धतीने काहीतरी आवाजाची फी घेत आहेत का, त्याच्या डिटेल्ससाठी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे यांना एक टीम तयार करून चौकशी करण्यासाठी सांगितलं। तो अहवाल माझ्या मते या सोमवारपर्यंत आपल्यापर्यंत प्राप्त होईल। चौकशी झाली त्यांची आणि त्यानंतर संबंधित संस्थेवर उचित जे असेल त्या अहवालात जे नमूद केलं असेल त्यानुसार कार्यवाही केली जाईल। मीनवाईल संबंधित जे उपोषणकर्ता आहेत मी यांना विनंती केली होती, याच्याशी दूरध्वनीद्वारेही बोललो, त्यांना विनंती पत्रही आम्ही पाठवलं, परंतु त्यांनी स्वीकारलं नाही। आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आपण केलेली तक्रारी तथ्य असल्यास संबंधित शाळेवर शालेय प्रशासनावर आम्ही निश्चितच कार्यवाही करू, त्यामुळे आपण कृपया उपोषण मागे घ्यावं। पण संबंधितांनी आमच्या लेखी पत्राला आमच्या विनंतीला दाद दिली नाही आणि त्यांनी उपोषण सुरू ठेवलं। पण पुढच्या आठवड्यामध्ये निश्चितच ते चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर संबंधित संस्था ही दोषी असेल तर निश्चितच तिच्यावर कारवाई करणार। संबंधित शिक्षणाधिकारी हे आमच्याकडे आलेले होते, तर ते आले असता आम्हाला असं म्हटले का तुम्ही आंदोलन मागे घ्या, 7-8 महिन्यात नंतर ती कारवाई होईल, चौकशी करून आम्ही त्यांच्यावरती जे काही चौकशी आलेले त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू। परंतु मी त्यांचं पत्र स्वीकारलं नाही, कारण की मी गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करीत आहे, तर मला नाही भेटला आणि म्हणून मी आंदोलन मागे घेऊ शकत नाही आणि संबंधित माणसांवर जर कारवाई झालेली नाही आहे तर मी आंदोलन हे मागे घेऊ शकत नाही असं मी त्यांना सरळ स्वरूपात सांगितलं। आणि त्यांनी असं म्हटलं मला का कुठल्याही पालकांची आमच्याकडे तक्रार नाही आहे आणि त्यांच्याकडे कुठलेही पत्र दिलेलं नाही। तर मी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना असं सांगितलं इच्छितो की मी कमीत कमी 7 ते 8 पालकांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत आणि असं तुम्ही चुकीचं सांगून तुम्ही लोकांची किंवा पत्रकारांची दिशाभूल करत आहेत। आम्हाला एवढंच माहिती आहे का तुम्हाला त्या शाळेला म्हणजे कारवाई करायची नाही, त्या शाळेवर तुम्हाला कुठंतरी ती शाळा वाचवायची आहे, त्या चेअरमनला वाचवता येत आणि तुम्ही त्या मुख्याध्यापकांना टार्गेट करत आहात। परंतु त्या संबंधित संस्थेची जे मुख्याध्यापक आहेत ते मला कमीत कमी तीनदा मला चेअरमन साहेबापर्यंत घेऊन गेलेत आणि त्यांनी आम्हाला ॲडमिशन होणार नाही असं देखील त्याचा अपमान केलेला आहे। तर माझी मागणी हीच आहे की जोपर्यंत त्या चेअरमन विजय पितांबर पाटीलवर कारवाई होत नाही, मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाही, शाळेची मान्यता रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहेत। जय हिंद, जय भारत।